कशी आहे? बरी. कशी आहेस गंगे? अरे या बरी आहे. तुम्ही समधी कशी आहे? बरी आहे आम्ही बी. काही इकडे यायचंच नाही असा विचार केला होता का काय? विचार तर तसाच होता, पर तुम्ही समधी ही ताय म्हणल्यावर मला तिथं गमतय होय, म्हणून आले म्या. अगं मग सांगावं तरी धाडायचा. हे हसण्यात तर भीमाला गाडी घेऊन पाठवलं असतं की तुला आणाया. हिला कशाला लागतीये गाडी? हिला सवय आहे ना वा. वय की आम्ही चल म्हणत होतो तेव्हा येता येत नव्हतं वय. इथं येऊन तुमचा काही उपयोग झाला का? काय गंगूताई, समद्यासनी भेटलीस, मला नाही भेटणार होय? अरे तुला नाही भेटून कसं चालेल बाबा? हा, तू आता कमवता गडी झाला आहेस. कसा आहेस? तुझ्यामुळे जसं आहे तसं आहे बघ. तू कशी आहेस? हा बरी हाय बघ. तुझं कापडाचं कसं चाललंय? झाक चाललंय बघ. आता पुण्यांदा जावं लागणार आहे. चांगलं आहे. त्या भावाला बी घेऊन जात जा संग. कुठं आहे त्यो? बोलणी झाली का नाही? काय झालं? वय झाली बोलणी आणि काय होणार आहे? बरं आता हिथंच थांबणार आहेस का आत बी येणार आहेस? हा चल हातपाय धुवून घे, काहीतरी खाऊन घे. लगंबा पाणी दे हातपाय धुवाय. वय वय चल 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 जाऊ बाप. मी जर नसतो ना अशा झिंग्या पकडू पकडू भांडत होते ते. डोसक्यात दगड घातला असता एखादीच्या तर कोण्या भावात गेलं असतं. म्हणलं राहुल, मी म्हणलं ए बाया तुला शेवटचं सांगतो, सोड त्या बायकासनी. मग मग ते म्हणला तू सांगतो आहेस तात्या म्हणून ऐकतो. दुसरं कोणी म्हणलं असतं तर ऐकलं नसतं त्यांनी. मग सोडून दिलं. मी नसतो ना. अरा बर पुढं पुढं काय, पुढं असा बाळू आला त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. चल म्हणता त्या भाकरी खाऊ. अरे बाळू, अरे मी ह्यासनी ते ए तात्या, अरे मोठं बोलायचं बंद कर की. माधू, हे माधू, अरे काय झालं याला? एवढं का म्हणून भेदरला ह्यो? काय झालं त्याला? त्याला विचार. माधू काका बोल. आता बोलाया काय राहिलं हाय? बाळप्पा जर आज नसतात तर मी जीवानीशी गेलो असतो बघ. म्हणजे तो रामा आहे ना व, त्याच्यात आणि माझ्या जमिनीवर तंटा चालला होता. अयो माधू काका,
तरी बी बाळप्पा मला म्हणत होता का थांब थांब. मला कळतच नव्हतं का हा कशा पायी थांबितो आहे. आणि मी जर गेलो असतो. अरे गेला असता ना तर गेलाच असता तू. होय. म्हणून सांगतो हाय, वाईटाची नाही चांगल्याची संगत धरायची. मग देव बी तुमच्या मागे उभा राहतो. हा. आणि माधू काकाला मी आणाय वाचवलं. अरे तो म्हणतो तू आज वाचवलं आणि तू असं कशा पाहिजे म्हणतो. अरे त्याच्या गाठीशी पुण्य हाय म्हणून वाचलाय त्यो. माझ्या गाठीशी पुण्य हाय का नाही मला ठाव नाही, पण माझ्या पाठीशी बाळप्पा हाय एवढं मला कळून चुकलं आहे बघा. बरं, चल खाऊन घे थोडं. नग मागणं खाऊ समजे. अरे सत्य किती तोंड पाडून घेतला आहे ग. हा काय खातीस का नाही. खाते की. असा हाल काय करून घेतला. हा आय ध्यान हाय का नाही तुझं. बाळूमुळे जरा गडबडच झाली बघ. गडबड झाली म्हणून माझ्या लेकीचा जीव जाऊ देऊ होय. कुठं आहे बाळू. गेला हाय. घरात पाय राहाय ना ग वय. कुठं गेला आहे. सांगून जातो का त्यो. तू सूट दिली आहेस म्हणून सांगत नाही त्यो. अजून लय काय काय कानावर आला आहे माझ्या. भूत काय सोडली, पंचासनी काय बोलला. काय चाललं काय आहे त्याच. काय सांगायचं बाय. घे घे कड घे त्याची अजून. मोकळं रानच मिळालं आहे त्याला. कोण विचारणार नाही, बोलणार नाही. मग अजून काय होणार आहे. हा कवा येणार आहे त्यो. येईल. सांगून तर काय गेला नाही. सांगून जायचं ठाव असतं तर सांगितलं असतं त्यानं. येऊ दे. मी आली आहे समजल्यावर काय बोलतो आहे बघूया. बरं बाळू मामासने ठाव आहे तू येणार आहे ते. काय बरं बाळू मामासने ठाव आहे तू येणार आहे ते. काय त्याला कसं समजलं. त्याला कुठं समजलं हाय. कावळा वरडत होता ना व. तेव्हा म्हणाला की कोणतरी पाहुणा येणार आहे. वय पाहुणीच हाय ना व म्या. काय राहिलं आहे या घरात माझं. गंगे असं का बोलत आहेस. अगं माझी सासू हाय, नवरा आहे आणि ह्याचं काहीतरी वेगळंच चाललं आहे की. आम्हाला घरचं समजत असतात असं वागला असता का. असं काय बी नाही. उलट त्याला भारीच वाटत तू आल्याचं समजल्यावर. आणि विचारत बी होता तर गंगू त्या आली का नाही म्हणून. लग्नाचं काय बोलला. सत्य काय बोलला बाळू. नाही म्हणत आहे. मग आता म्या बोलते की त्याच्या संग. इतके दिवस नाही बोलले. बोलली पर ऐकत नाही नव त्यो. आता मी आली हाय. आता कसं ऐकत नाही हेच बघ.